नमस्कार, मी सुमित पंढरीनाथ पवार, रामचे पॅरेंट्स आहे आम्ही. मी रामची मम्मी. तर रामला आम्ही खूप सारे स्कूल चेंज केले, परंतु आम्हाला प्रिया मॅडम कडून जो रिस्पॉन्स भेटला त्याला शाळेत टाकण्यासाठी तो आम्हाला खूप आवडला होता आणि त्यांनी आम्हाला खूप छान कन्व्हिन्स केलं, कारण हा दुसऱ्या कुठल्या शाळेत बसतच नव्हता. तर प्रिया मॅमनी जे कन्व्हिन्स केलं त्याच्यावर आम्ही स्ट्रॉबेरी स्कूल मध्ये याला टाकलं आणि टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच चेंजेस झाले, जसं की बिहेवियर मध्ये आणि ज्या ऍक्टिव्हिटीज होतात छोट्या छोट्या सॉफ्ट, हार्ड, ड्राय वगैरे ज्या ऍक्टिव्हिटी दाखवतात त्या खूप छान असतात आणि त्याच्यातून त्याच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहे. या ऍक्टिव्हिटीज पण खूप मॅटर करतात मुलाच्या जडणघडणीमध्ये. तर खरंच छान वाटलं आणि अॅन्युअल डे ला पण टीचरांचा जो उत्साह होता, मुलांना डान्स करवण्यासाठी जे टीचर्सनी एफर्ट्स दिले ते खूप छान होते, म्हणजे ते बघण्यासारखे होते. आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर लीना मॅमला पण बोलले की तुम्ही खरंच खूप छान एफर्ट्स दिले मुलांना अॅन्युअल डे साठी, आणि जे प्ले ग्रुपचे पीजीचे मुलं नाचत नव्हते त्याच्यासाठी टीचर स्वतः डान्स करायला लागले आणि मुलं डान्स करायला लागले. मुलांचा रिस्पॉन्स त्यांना भेटला. तर खरोखर स्ट्रॉबेरी आणि मी म्हणत असते की आमचं बेस्ट डिसिजन आहे की आम्ही मुलाला स्ट्रॉबेरी मध्ये टाकलं असं. येस, आमचा पण स्ट्रॉबेरी मध्ये टाकण्याचा हा बेस्ट डिसिजन होता आणि चांगली स्कूल आहे, अश्विननगर ब्रांचला आहे आणि हा डिसिजन आमचा खूप मस्त होता, कारण की राम मध्ये भरपूर प्रोग्रेस आम्हाला पाहायला भेटलाय. 6 महिन्यामध्येच त्यांनी चांगल्या अकॅडमिक्स वगैरे आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगलं त्याचा प्रोग्रेस आहे. तो बेस्ट डिसिजन होता स्ट्रॉबेरी स्कूलचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही त्याला पीजी केलेलं नव्हतं, डायरेक्ट ज्युनियरला टाकलं ना, तर ते पण टीचरांनी छान प्रकारे कव्हर करून घेतलंय. तर खरोखर बेस्ट डिसिजन आहे की स्ट्रॉबेरीला आम्ही आमच्या मुलाला टाकले. थँक्यू.